ज्यांच्या हस्ते सत्कार झाला। 18वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन या ठिकाणी होते आणि या मराठी साहित्य संमेलनात आपण आलो आहे आणि आपण एक खास व्यक्तीला भेटणार आहोत आता। कराळे गुरुजी तरुण पिढीचा एक आवडता गुरुजी, कारण तरुण पिढीला एक आपलेसं करून त्या ठिकाणी ऑनलाईन संभाषण करतात आणि शिकवतात असे हे कराळे गुरुजी। त्यांना भेटण्याचा योग आला विद्रोही साहित्य संमेलनात अंमळनेर या ठिकाणी होत आहे। हो आले पण आलाय का सर? माझा नंबर आहे का? मग आहे ना, आहे मला टाकेल मी। मित्रांनो, कराळे गुरुजी या ठिकाणी वर्ध्याहून खास आलेले आहेत आणि या शस्त्रांचं या ठिकाणी पाहणी करतायत। काळापूर्वी मराठ्यांच्या तलवारी अशाच होत्या, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी का हो यांना झालं बाजूला जास्त वेळ मुघलांकडे हजारो आणि लाखोंच्या सैन्याने त्यांचं सैन्य असायचं, त्यांना फरक पडत नव्हता, पण महाराजांना एक योद्धा होता हा खूप लाखोंच्या वर गेल्या 20 वर्षापासून एक खास व्यक्ती आणि त्या खास व्यक्तीला भेटतोय आपण, कारण हा राजा व्यक्ती आहे, कारण खरंच त्याला राजा म्हणावं लागेल, कारण या माणसाने पुरातन जे शस्त्र आहेत आपल्या राजवाड्यांचे हे शस्त्र आणि त्यांचं प्रदर्शन नेहमी भरवत असतात आणि या प्रदर्शनाचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा। सर 2 मिनटं, तुमचं नाव काय सर? पंकज रवींद्र दुसाने, स्पार्क फाउंडेशन अंमळनेर। ज्या शस्त्रांनी स्वराज्याचं रक्षण केले, शत्रूला पळते केले, अशा पवित्र शस्त्रांचे दर्शन आपण आज या ठिकाणी बघणार आहोत। नक्कीच, कारण सर्वांनी या 2 दिवस प्रदर्शने आहे, आवर्जून बघा, प्रदर्शनाचा नक्की लाभ घ्या आणि नक्कीच आवडतील तुम्हाला, कारण बऱ्याच ठिकाणी जळगावलाही हे शस्त्र प्रदर्शन झालेलं आहे आणि आपल्या अंमळनेरलाही पुन्हा त्या ठिकाणी एकदा झालेलं आहे आणि पुन्हा आता या ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलनात हे शस्त्र प्रदर्शन होतं आहे आणि तुम्ही नक्कीच पाहायला या मित्रांनो, कारण एवढे शस्त्र साठवणे आणि त्याचा त्या ठिकाणी प्रदर्शन भरवणं ही तर खरी मोठी बाब आहे। प्रत्यक्ष इथं आल्यावर तुम्हाला त्या शस्त्रांचा आणि इथे भाली आहेत पहा यांचा तुम्हाला प्रत्यक्ष पाहण्याचा योग येणार आहे। एक भित्तिचित्रांचा या ठिकाणी देसले सर आपले प्राथमिकचे एक प्राथमिक शिक्षक आणि या प्राथमिक शिक्षक हा एक अवलिया शिक्षक आहे आणि या अवलिया शिक्षकाचा या ठिकाणी हा पोस्टर प्रदर्शन या ठिकाणी भरवलं आहे। विद्रोही साहित्य संमेलनात पोस्टर प्रदर्शन आहे। प्राथमिक शिक्षक त्यांचं नाव आहे चंद्रकांत देसले, सर्वांना परिचित हे नाव आहे आणि खरंच मला वाटलं नव्हतं अशा पद्धतीने हे पोस्टर त्यांनी रंगवलेले असतील। खरंच मला एक वेगळा आनंद मिळतो आहे या अशा पद्धतीने या संमेलनामध्ये अशा पद्धतीने ह्या पोस्टर प्रदर्शन असो किंवा अजून काही गोष्टी असतील त्या पाहण्याचा वेगळा आनंद आहे आणि असा हा आनंद पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे मित्रांनो। चला, महिला कार्यकर्त्या, महिला समन्वयक वैशालीताई शेवाळे आणि आरतीताई पाटील यांनी मंचावर येऊन या ठिकाणी सत्कार करायचा आहे। ज्यांच्या कराळे गुरुजींसाठी बरेच युवक आपल्यासाठी थांबणार आहेत। गुरुजी कराळे गुरुजींच्या हातून दुपारून युवा माणसाचं स्वागत सत्कार करायचं आहे। ज्यांच्या हस्ते सत्कार झाला तोपर्यंत आम्ही बोलत राहू हा संदेश आपण या संमेलनातून दिला। डॉक्टर वासुदेवजी मुलाटे, मावळचे अध्यक्ष
गांधीवादी लेखक, आमचे मार्गदर्शक चंद्रकांतजी वानखेडे आणि सर्वच मान्यवर, इथे बसलेले सर्व साहित्यिक प्रेमी, या सर्वांचं मी 18व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या वतीने स्वागत करतो. पण जरा तुम्हाला खाली कोकणीचा टच दाखवण्यासाठी आणि एक महाराष्ट्राच्या आपल्या मातीची जी खुशबू आहे, जी कोकणात आणि कोकणाच्या आमच्या हापूसची खुशबू तर तुम्हाला माहिती आहे, तशी सवाल पहला यही करना चाहिए जब आप सोचने की आजादी है, जब आप अपने दिमाग के चैन को आजाद कर रहे हैं, तो सोचो तो सही कि तुम कौन हो, और अगर तुम इंसान हो तो तुम्हारा अधिकार क्या है, तुम्हारा अपना सच है. ये कैसे मुमकिन है कि तुम्हारे जैसा दिखने वाला एक आदमी तुम्हें कैटेगरीज पे डिवाइड करे और तुम उसको एक्सेप्ट करो. तुमसे ये कहे कि तुम पैर हो आपको देगा और तुम सबको एक्सेप्ट करो और अपने आप को सरेंडर करो. पहला क्वेश्चन आदमी का यही होना चाहिए कि मैं कौन, मेरे अधिकार क्या है. को एक बनाकर हुकूमत करने की कोशिश है, वो कैटेगरी तबाह और बर्बाद. मैं 2019 में यूरोप में था, मैं जर्मनी में गया, पोलैंड में गया, फ्रांस में गया, ऑस्ट्रिया में इथल्या या साहित्य संमेलनाच्या ज्या भित्तीपत्रिका आहेत त्या आपण पाहत आहोत आणि पाहूयात आपण. पुणे ते कलेक्टर कचेरीवर रिपब्लिक पार्टीतर्फे करण्यात आलेला मोर्चा त्या संबंधी पत्रिका. राजेंद्र छात्रालय धुळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हस्ताक्षरातील अभिप्राय, त्यांच्या हस्ताक्षराचा अभिप्राय आहे. राजवाडे संशोधन केंद्र धुळ्यात आहे, त्या संदर्भातील हे पत्र आणि असे अनेक त्या ठिकाणी पत्र आहेत की जे आपण पाहू शकतो. हे जे पिक्चर आहेत अतिशय वेदनादायी पिक्चर या ठिकाणी आहेत आणि या पिक्चरला पाहून अतिशय मनाला वेदना होतात अशी ही चित्रे आहेत. असं आयुष्य ऑलरेडी आपल्या पूर्वजांनी जगून घेतलेलं आहे आणि त्यांना किती वेदना झाल्या असतील याची आपण कल्पना करू शकतो फक्त. आणि म्हणून या संमेलनाला विद्रोही नाव दिलेलं आहे. विद्रोही म्हणजे ॲक्च्युअल विद्रोह करणे नाही, तर विद्रोही म्हणजे अशा पद्धतीने जर हालअपेष्टा होत असतील तर त्याचा विद्रोह करणे आणि त्या गोष्टीसाठी आवाज उठवणे ही गोष्ट असते.